मूड. आज माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे फन विथ द्वी. आणि आज ना मला भूक लागलेली आहे. आता ना मला भूक लागलेली आहे ना, म्हणून त्यासाठी ना मला जेवण खायचा कंटाळा येतो. म्हणून त्यासाठी आज ना नूडल्स बनवणार आहे. अशीवाले नाही, चपातीवाले नूडल्स. तर त्याच्यासाठी सगळं सामान लागतो. टमाटर, त्याला बोलता कांदा आणि कोथिंबीर आणि हे पिझ्झाचे मसाले, चीज, लसूण. मग आता चला बनवूया का. याला म्हणतात चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. समजलं? ओके. आता सगळं शिजत आलं ना, थोडं कांदा टमाटा किंवा बाकी थोडं थोडं करून ॲड करायचं. लसूणचा वास बघ किती सुंदर आला ना. यामध्ये आपण ना थोडेसे ॲडिशनल मसाले पण टाकूया, जसं मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ. हे सगळं चवीपुरतं टाकायचं. जसं आता मी टाकते थोडं थोडं, कारण जास्त स्पायसी पण नको, कारण डिश आमची स्पायसी खात नाही म्हणून. बरोबर ना? हा. पण डिशाला हे एकदा बनवल्यापासून आवडतं, तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावी. हा. तुम्ही पण बघा एकदा बनवून. बरोबर की नाही दिशा? चवीपुरतं मीठ थोडंसं मिक्स करून घेऊया. तो टेक्स्चर आलाय. तर 1 चम्मच सोया सॉस. हा, सोया सॉस. हो. चिली सॉस. चिली सॉस. म्हणून मी मसाला मगाशी कमी टाकला, कारण चिली सॉस असल्यामुळे थोडंसं स्पायसी पण असतो ना. हा. बबूला आमच्या आवडत नाही. हा. चवीपुरतं ब्लॅक पेपर, जे मी फोडणीसाठीच ऍड करते. आणि आता मी थोडं टमाटर केचप ऍड करते. केचप थोडं जास्त टाकायचं असतो का मम्मी? आणि थोडं मिओनी, ज्याच्याने क्रीम वाला स्ट्रक्चर येईल. हे बघ. मस्त आहे. कसं मस्त क्रीम मध्ये स्ट्रक्चर आलं ना क्रीमचं. आता ह्याच्यात आपण चपाती थोडं हलकं फुलकं हलवायचं, कारण चपातीला सगळीकडे मसाला लागला पाहिजे. थोडं मी काटा चम्मच घेते मदतीला, जेणेकरून आपण बनवू शकतो. थोडस आता थोडं गरम गरम होईपर्यंत याच्यावरती आपण कोथिंबीर ऍड करूया. आणि जे आपण चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घेतलेला आहे ना, हे आपण खाताना ऍड करणार आहोत. ओके, तर थोडं वाफू दे.
त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी कसं झालं आहे आणि दिशा खाऊन सांगितलं मला कसं झालंय. तर थोडं 2 मिनिटं वेट करूया आपण. चपाती नूडल्स रेडी झालेला आहे. हा, मस्त आहे. आता चला थोडं थोडं ऍड करायचं. थोडं थोडं ऍड करायचं. आता मिक्स करून मला खाऊन सांग बरं कसं झालंय ते. हा, ठीक आहे. गरम आहे थोडं सावकाश का. हा हा हा. मस्त आहे. थँक्यू. वेलकम. आता तुम्ही पण या खायला. आणि आहा